श्री गणेश पुराण. देवांना सिंधू दैत्यांकडून त्रासाणी गणेश जन्म. अध्याय 76 ते 82. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महोदय, देवराजांकडून देवांच्या दुर्दशेचे वृत्त ऐकून विष्णूंना राग आला. ते गरुडारूढ होऊन त्वरेने अमरावतीकडे निघाले. देवेंद्रही देवसेनेसह त्यांच्या समवेत होते. त्यांना आलेले पाहून सिंधूच्या दैत्यसेनेने सर्व सामर्थ्यानिशी इतका प्रखर हल्ला केला की तिचा प्रतिकार करणे देवांना शक्य झाले नाही. ते घाबरून दशदिशांना पळू लागले. तेव्हा संतापलेल्या प्रद्वान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने लक्षावधी दैत्यांना कंठस्नान घातले. आपल्या सेनेची ती भीषण हानी पाहून चंडमुंडादी बलाढ्य दैत्य त्यांच्यावर एकदम धावून गेले. तेव्हा त्यांनी आपल्या कौमोदकी गधेने त्या सर्वांना झोडपून घायाळ केले. सिंधू दैत्य अनावर संतापाने मोठ्याने गर्जना करत देवांवर धावून गेला. त्याने तुमुळ रणकंदन केले. समोर येणाऱ्या अमरगणांना पराजित करून तो वेगाने पुढे सरकत राहिला. त्याच्या अंगात रणमद संचारला होता. तो कोणालाच आटोपत नव्हता. देवांचे आव्हान संपवून तो विष्णूंची युद्ध करायला सरसावला. त्याने श्री विष्णूंना युद्धासाठी ललकारले. श्रीहरींनी सुदर्शन चक्र आवरून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ भीषण युद्ध झाले. सिंधूने त्यांच्या प्रत्येक शस्त्रप्रहारास निष्प्रभ केले. तो कोणत्याही उपायांनी आवरला जात नाही हे जाणून संतापलेल्या विष्णूंनी आपली गदा त्याच्या दिशेने भिरकावली. ती गदा सिंधूने वरचेवर झेलली आणि तिचा दातांनी चुराडा केला. तो त्याचा विलक्षण पराक्रम पाहून श्री विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, सिंधू, तुझे युद्ध कौशल्य पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्टवरदान मागून घे. तो म्हणाला, श्रीहरी, तुम्ही सर्व देवांसह माझ्या गंडकी नगरीत येऊन राहा. त्याचे म्हणणे त्यांनी तात्काळ मान्य केले आणि युद्ध थांबले. त्यानंतर सिंधूने सत्यलोक आणि कैलासावर स्वारी करून ते जिंकून घेतले. तिथे आपले अधिकारी नियुक्त केले. मग विष्णूंसह सर्व देवांना घेऊन तो गंडकी नगरात आला. त्याने देवांना नगरातून बाहेर जाण्यास बंदी केली. त्या सर्वांवर त्याचे सेवक अहोरात्र लक्ष ठेवू लागले. त्याने यज्ञयाग बंद पाडले. धर्मानुष्ठानांना सक्त मनाई केली. आणि मी त्रिभुवनासह सर्व लोकांचा स्वामी असल्यामुळे माझ्या प्रजाजनांनी देवाब्राह्मणांची व प्राणींची पूजा न करता केवळ माझीच पूजा करावी अशी सर्वत्र दवंडी पिटावली. वरदानामुळे विष्णूंसह सर्व देव सिंधू दैत्याच्या तावडीत सापडली. ते त्याच्या नजरकैदेतच होते. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी त्याची परवानगी घ्यावी लागत होती. त्यामुळे ते फारच हताश झाले. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी एकत्रित विचारविमर्श केला. तेव्हा देवगुरु बृहस्पती म्हणाले, गणपती हे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध आहेत. तेच सनातन परब्रह्म आहेत. तेच विश्वाचे आदी बीज आहेत. आपण त्यांना शरण जाऊन त्यांची आराधना करू. ते प्रसन्न होऊन आपल्या सुटकेसाठी निश्चित प्रयत्न करतील. तो विचार सर्वांना पटला. मग त्यांनी गंडकी नगरीतील एका गुप्त मंडपात दशभुज गणपतीची मातीची सिंहारूढ मूर्ती स्थापना केली. तिची षोडशोपचारांनी पूजा केली. त्यावेळी त्या मूर्तीतून असामान्य तेज प्रगट झाले. त्या तेजामध्ये त्यांना आधी विनायकांचे दर्शन झाले. त्यांनी सर्वांना धीर दिला. म्हणाले, देवांनो, तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. मी सर्वसाक्षी आहे. सर्वांचे मनोगत जाणतो. सिंधू दैत्य फारच उन्मत्त झाला आहे. त्याच्या अत्याचारांनी त्रिभुवन त्रासले आहे. मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर नावाने अवतार घेऊन त्याचा नाश करीन. धर्माचे पुनरुज्जीवन करीन. सत्ययुगात विनायक नावाने अवतरलो. या त्रेतायुगात मी मयुरेश्वर असेन. द्वापार युगामध्ये गजानन आणि कलियुगामध्ये मी धूम्रकेतू म्हणून अवतार घेणार आहे. त्यांनी अभय दिल्यामुळे सर्व देव चिंतामुक्त झाले. ते योग्य काळाची वाट पाहत कालक्रमणा करू लागले. कैलासावर सिंधूची सत्ता प्रस्थापित झाल्यावर भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह मंदार पर्वतावर राहू लागले. एके दिवशी पार्वतीने त्यांना विचारले, नाथा, सर्व देवांमध्ये तुम्हीच वरिष्ठ आहात, थोर आहात, म्हणून तुम्हाला महादेव असे म्हणतात. सर्वजण तुमचीच भक्ती करतात, पण तुम्ही नित्यनेमाने उपासना करता याचे मला नेहमीच नवल वाटते. म्हणून तुम्ही कोणाची आराधना करता ते मला जाणून घ्यायचे आहे. शिवजी म्हणाले, उमा, गणपती हे सनातन परब्रह्म आहेत. तेच परमात्मा आहेत. तेच विश्वाचे परात्पर सद्गुरू आहेत. गणांचे अधिपती म्हणून त्यांना गणेश म्हणतात. ते त्रिगुणांना स्वतःच्या ताब्यात ठेवतात म्हणून त्यांना गुणेश म्हणतात. मी त्यांचीच आराधना करतो. ते अत्यंत कृपाळू आहेत.
त्यांच्यामुळेच ब्रह्मदेवांना सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. एकनिष्ठेने व एकाग्रतेने ध्यान केल्याशिवाय त्यांच्याविषयीचे यथार्थ ज्ञान होत नाही. ते ऐकून पार्वती जिज्ञासेने म्हणाल्या, नाथा, गणपतींची माझ्यावर कशी कृपा होईल? त्यांचे स्वरूप मला कसे जाणता येईल? शिवजी म्हणाले, तुम्ही गणपतींच्या एकाक्षर मंत्राचा 12 वर्षे जप करा. त्यायोगे त्यांची तुमच्यावर कृपा होईल. ते तुमचे इष्टमनोरथ पूर्ण करतील आणि तुम्हाला त्यांच्या स्वरूपाचे ज्ञानही देतील. शिवप्रभूंनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर पती आज्ञा घेऊन त्या मेरू पर्वतावर गेल्या. तिथे एकांतात 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गजाननांनी त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, भगवंता, तुमच्या दर्शनाने मी कृतकृत्य झाली आहे. तुमची माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहो. तुम्ही माझे पुत्र होऊन नेहमी माझ्या समवेत राहावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन देऊन त्या मंदार पर्वतावर परतल्या. त्यांच्या तपश्चर्येचा वृत्तांत ऐकून शिवजींना फारच प्रसन्न वाटले. ते म्हणाले, अपर्णा, त्या परमात्म्याने तुमच्या पोटी अवतार घेणे ही फारच मोठी गोष्ट आहे. ते जगाचा उद्धार करतील. त्यानंतर पार्वती नित्यनेमाने गणपतींची आराधना करू लागल्या. त्यांच्या ध्यानाचा त्यांना जणू छंदच लागला. कधी एकदा ते परमात्मा आपल्या पोटी जन्मतात असे त्यांना झाले होते. त्या त्यांना मनाने स्तनपान देत असत. त्यांच्या बाललीला कशा असतील याची कल्पना करत असत. एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीस त्यांनी गणपतींची मातीची मूर्ती तयार केली. तिचे मनोभावे पूजन केले. तेव्हा ती मूर्ती एकदम सजीव झाली व म्हणाली, मातोश्री, तुम्ही ज्यांचे निरंतर ध्यान करता तोच मी परमपूर्ण गणपती आहे. सिंधू दैत्याच्या वधासाठी तुमचा पुत्र म्हणून मी अवतीर्ण झालो आहे. दुसऱ्याच क्षणी त्या मूर्तीने बालरूप धारण केले. ते पाहून त्यांचे हृदय आनंदाने भरून आले. त्यांनी त्या बाळाला वात्सल्याने आलिंगन दिले. त्यांचे मुके घेतले. त्यांना स्तनपान दिले. मे वर्तमान कळताच शिवजींसहित सर्व देवांना परमानंद झाला. मंदार पर्वत हर्षाने नाचू लागला. गणांनी केलेल्या मंगलवाद्यांच्या निनादाने दशदिशा भरून गेला. पुत्रजन्म प्रित्यर्थ शिवजींनी मोठा सोहळा करायचे ठरवले. त्यांनी थोर ऋषींना बोलावून त्या बाळाचे जातकर्मादी संस्कार केले. त्या थोर ऋषींनी त्या बाळाची जन्मकुंडली तयार केली व म्हणाले, प्रभू, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस सोमवारी स्वाती नक्षत्रावर सिंह लग्न असताना आणि 5 शुभग्रह असताना जन्मलेले हे बालक महापराक्रमी होतील. हे दैत्यांचा संहार करून लोकांचे कल्याण करतील. ते भविष्य ऐकून त्यांना फारच समाधान वाटले. त्यांनी 11व्या दिवशी थाटात बारसे करून त्यांचे गणेश असे नामकरण केले. जो कुणी या नामाचा कार्यारंभी उच्चार करेल त्याचे कार्य निर्विघ्न पार पडेल असा शिवजींनी त्या नामाला वर दिलेला आहे. श्री गणेश पुराण अध्याय 76 ते 82 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.